तर आज इथे आपण खमंग असे मिक्स पिठाचे धपाटे बघणार आहोत। दह्यासोबत किंवा लोण्यासोबत हे धपाटे खायलाच खूप सुंदर लागतात आणि आपल्या घरच्याच साहित्यात होणारी ही रेसिपी आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मराठी सुगरणमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर चला तर आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर ह्यामध्ये आपल्याला एक छोटंसं वाटण लागणार आहे, ते आता आपण करून घेऊया। आधी त्याच्यामध्ये मी 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि 8 ते 10 मिरच्या घेतल्या आहेत। ह्या मी लाल कलरच्या मिरच्या घेतल्या आहेत आणि 1 चमचा जिरे घेतले आहे। आता हे आपण सगळं मिक्सर जारमध्ये टाकून असं जाडसर अशी याची पेस्ट करून घेऊया। पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे आपल्याला इथे। तर इथे आपण असं जाडसर असं वाटण करून घेतलं आहे। पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे, आपल्याला हे असं जाडसरच वाटून घ्यायचं आहे। तर आता आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे याचं। तर यासाठी मी 1 बाउल इथे ज्वारीचं पीठ घेतलं आहे, 1 बाउल इथे मी बाजरीचं पीठ घेतलं आहे। जर तुमच्याकडे बाजरीचं पीठ नसेल तर तुम्ही 2 बाउल इथे ज्वारीचं पीठ घेतलं तरीही चालेल। तर पीठ इथे अर्धा बाउल मी नाचणीचं पीठ घेतलं आहे। जेही कोणते तुमच्या घरात पीठ असेल ते तुम्ही सगळे मिक्स करू शकता। इथे अर्धा बाउल मी गव्हाचं पीठ घेतलं आहे, पाऊण कप मी इथे बेसनचं पीठ घेतलं आहे। आता ह्यामध्ये आपण मिरचीचा ठेचा टाकून घेऊया। जो 1 मोठा चमचा धनापूड टाकून घेतली आहे। यात मी हळद टाकून घ्यायची आहे अर्धा चमचा, 1.5 चमचे इथे आपल्याला बेडगी मिरची पावडर घ्यायची आहे किंवा काश्मीरी पावडर घेतली तरी चालेल। आपल्याला फक्त रंगासाठीच घ्यायची आहे, कारण आपण मिरचीचा ठेचा यात टाकलेला आहे। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे यात आपल्याला। यात मी 2 चमचे तीळ टाकून घेते। आता हे जिन्नस पूर्ण आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे। यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊया। कोथिंबीर थोडी जास्तच टाकायची आहे। कोथिंबीर आणि लसणाचा वापर थोडा जास्त करायचा आहे। आता हे सगळं आपण असेच मिक्स करून घेऊया कोरडंच। यामध्ये 1 चमचा तेल टाकून घ्यायचं आहे, म्हणजे आपले धपाटे आहे ते आतूनही चांगले खुसखुशीत होतात। आता हे चांगले तेल मिक्स करून घेऊया आपण हातानेच। आता यात थोडं थोडं पाणी टाकत आपण हे पीठ मळून घेऊया। थोडं थोडंच पाणी टाकून आपल्याला मळून घ्यायचं आहे हे पीठ। आपले सगळे मिक्स पीठ असल्यामुळे हे धपाटे खायला खूप सुंदर लागतात। तुम्हाला हवं असल्यास यात कांदाही टाकू शकता। तर अशा पद्धतीने आपल्याला हा गोळा मळून घ्यायचा आहे। तर आता इथे आपला गोळा मळून झाला आहे। असा मऊसर असा हा गोळा मळून घ्यायचा। जास्त घट्टही किंवा जास्त पातळही मळायचं नाही आहे, असा थोडा मऊच असा हा गोळा मळून घ्यायचा आहे आपल्याला। तर इथे मला पीठ मळण्यासाठी 1.5 कप पाणी लागलं आहे। तर आता हे लगेचच आपण धपाटे बनवायला घेऊया। इथे कॉटनचा मी 1 कपडा घेतला, पाण्यातून पिळून पूर्णपणे कोरडा हा कपडा करून घ्यायचा आहे आपल्याला। आता इथे आपल्याला एक गोळा बनवून घ्यायचा आहे। व्यवस्थित असा गोळा मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला। ओल्या कपड्यावर हा गोळा आपल्याला असा ठेवून घ्यायचा आहे आणि थोडासा आपल्याला हात ओला करून घ्यायचा आहे पाण्यात। फक्त आपल्याला हात ओलाच करून घ्यायचा आहे पाण्यात आणि बोटाच्या साहाय्याने प्रेस करत करत हा धपाटा असा थापून घ्यायचा आहे आपल्याला। व्यवस्थित चारी बाजूनी बोटाच्या साहाय्याने हलका दाब देत देत आपल्याला हा धपाटा पूर्णपणे पातळ असा थापून घ्यायचा आहे। थोडासा हात कोरडा वाटला तरच पाण्यामध्ये हात फक्त बुडवून आपल्याला घ्यायचा आहे। पूर्णपणे पाण्याचा हात घ्यायचा नाही आपल्याला हा धपाट्याला। ह्याच्यावर मी वरतूनही थोडीशी तीळ लावून घेते, दिसायलाही खूप सुंदर दिसतो तीळ टाकल्यामुळे। तीळ थोडेसे दाबून घेऊया आपण। आता ह्याला आपल्याला छोटे छोटे होल करून घ्यायचे आहेत। तर इथे मी 4 असे होल करून घेतले आहेत। थोडंसं तेल लावून घेतलं आहे मी इथे पॅनमध्ये। आता रुमाल आपल्याला अलगद ह्या तव्यावर टाकायचा आहे आणि काढून घ्यायचं आहे। थोडंसं आपण तेल सोडून घेऊया। साइडून मी थोडंसं तेल सोडून घेते।
ह्याच्यावर झाकण ठेवूया आता आपण आणि मीडियम फ्लेमवर आहे ना खालची साईड आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे। हे आपला धपाटा भाजतो तोपर्यंत आपण दुसरा तयार करायला घेऊया। थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आधी आपल्याला ह्याच्यावरती। पाण्याच्या साह्याने याला पूर्ण हळूवारपणे दाब देत देत आपल्याला हा धपाटा एकसारखा थापून घ्यायचा आहे। नाश्त्यासाठी ही रेसिपी मस्त पोटभरीची एक आहे आणि एकदम पटकन होणारी आहे। आता याच्यावर आपण तीळ टाकून घेऊया आणि तीळ थोडेसे दाबून घेऊया। इथे आपला हाही धपाटा भाजून झाला आहे। वरची साईड आपली पूर्ण कोरडी झाली आहे। वरची साईड पूर्ण कोरडी झाली पाहिजे। तुम्ही बघू शकता मस्त एक साईडून आपला खमंग असा धपाटा भाजून झाला आहे। आता दुसऱ्याही साईडून आपण अशाच प्रकारे खमंग भाजून घेऊया। रंग बघा किती छान आला आहे। आता मी इथे गॅसची फ्लेम थोडी फास्ट केली आहे कारण एक साईडून आपण व्यवस्थित असं भाजून घेतलं आहे त्यांना। दुसऱ्या साईडून थोडंसं फास्ट फ्लेमवरच त्यांना भाजून घ्यायचं आहे। दोन्ही साईडून आपलं असं मस्त खमंग भाजून झालं आहे। आता हे आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये आणि हा दुसरा टाकून घेऊया। त्याच्यामध्ये थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे। तर गरमागरम इथे आपले खमंग असे धपाटे तयार झाले आहेत। लोण्यासोबत किंवा दह्यासोबत खूप सुंदर लागतात हे, त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी मराठी सुगरणला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच एक नवीन व्हिडिओ सहित पुन्हा आपण भेटू। तोपर्यंत धन्यवाद।